जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक क्रमांक 196. नभी वावरे जो अनुरेणु काही रिता ठावया राघवे वीन नाही. तया पाहता पाहता तेची झाले तिथे लक्ष सर्वे बुडाले श्रीराम. नभासारिखे रूपया राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेणा श्रीराम. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमा तेन साहे. दुजे विन जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे श्रीराम. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ त्या दृश्य तत्काळ सोपे दुजे विन जे खूण स्वामी प्रतापे श्रीराम. कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मणी शब्द कुंठित राहे तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे श्रीराम. कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली श्रीराम. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परियंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी श्रीराम. मना सर्वही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने विन सन्मार्ग लागे श्रीराम. मना संग हा सर्व संगास तोडी मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी मना संग हा द्वैत निशेष मोडी श्रीराम. मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी मने दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. दशक 13 समास 7 प्रत्यय विवरण. श्रीराम समर्थ श्रीराम
श्रीराम समर्थ. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस श्रीराम. आधी पैस मग पदार्थ प्रत्यय पाहता यथार्थ. प्रत्यय विण पाहता व्यर्थ सकळ काही श्रीराम. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ. तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा श्रीराम. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्मयाचा. विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे श्रीराम. भूत म्हणजे जितुके झाले झाले तितुके निवाले. चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे श्रीराम. अविद्या जड आत्मा चंचळ जड कर्पुरात्मा अनळ. दोन्ही जळवून तत्काळ विझवून जाती श्रीराम. ब्रह्मा आकाश निश्चळ जाती आत्मा वायो चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे श्रीराम. जड अनेक आत्मा एक ऐसा आत्मा नात्मा विवेक. जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे श्रीराम. जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्व आत्मा. अवघा मिळवून चंचळ आत्मा निश्चळ नव्हे श्रीराम. निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम. विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे श्रीराम. आधी आत्मा नात्मा विवेक थोर. मग सारासार विचार. सारासार विचारे संहार प्रकृतीचा श्रीराम. विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच ओसरे. अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे श्रीराम. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी श्रीराम. अर्थासारिका आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक श्रीराम. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी श्रीराम. नवरसिक अर्थ झाले श्रोते तद्रूपची झाले. चाटपणे होऊन गेले चाटची अवघे श्रीराम. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग पाहोण धरावा श्रीराम. उत्तमाने बोलत गेले तरी म्हण अन्नाकारची झाले. लावण्य वणितेचे वर्णिले तरी म्हण तेथेची बैसे श्रीराम. पदार्थ वर्णन अघवे किती म्हणून सांगावे. परंतु अंतरी समजावे होय की नव्हे श्रीराम. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले. हित अनहित परीक्षिले परीक्षवंती श्रीराम. या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे. तरी सवर्म पडे ठावे काही एक श्रीराम. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली. ऐसी चुकताच गेली जन्मवरी श्रीराम. सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा श्रीराम. म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती. म्हणी सुखची इच्छिती परी ते कैचे श्रीराम. उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले. सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता श्रीराम. शहाण्याने ऐसे न करावे सुख होय तेची करावे. देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते श्रीराम. मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे तयाला. लोकवेडे विवेकाला सांडून जाती श्रीराम. विवेकाचे फळते सुख अविवेकाचे फळते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे श्रीराम. कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे परमदुःखी श्रीराम. आता असो हे बोलणे कर्त्यास ओळखणे. आपले हित विचक्षणे चुको नये श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरणनाम समास 7वा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. कर्ता निरूपण. श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी. सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले श्रीराम. तव बोलिले सभानायक जे बोलिले एकाहून एक. या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर करावे. श्रोती सादर ऐकावे श्रीराम. एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव. आपुलाला अभिप्राव बोलते झाले श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट. आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जणी श्रीराम. कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगळमूर्ती. एक म्हणती सरस्वती सर्व करी श्रीराम. एक म्हणती करता भैरव एक म्हणती खंडेराव.
एक म्हणती बीरे देव, एक म्हणती भगवती श्रीराम, एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्वकरी नारायणू श्रीराम, एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज श्रीराम, एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्वकरी श्रीराम, एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता सकळ काही श्रीराम, एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही श्रीराम, एक म्हणती तुकाई, एक म्हणती ए माई, एक म्हणती सटवाई सर्व करी श्रीराम, एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे श्रीराम, एक म्हणती विरन्ना करता, एक म्हणती बखन्ना करता, एक म्हणती रेवन्ना करता सर्व काही श्रीराम, कोणी म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही श्रीराम, एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ श्रीराम, एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयेसी श्रीराम, एक म्हणती प्रजन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुण अकर्ता निर्गुण देव श्रीराम, एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग श्रीराम, एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे श्रीराम, ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे श्रीराम, जेही जो देव मानिला करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला बोसरेना श्रीराम, आपुलाल्या स्वाभिमाने निश्चयची केला म्हणे, याचा विचार पाहणे घडेची ना श्रीराम, बहु लोकांचा बहुविचार अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे श्रीराम, श्रोती व्हावे सावधान निश्चय तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी श्रीराम, जे जे करते याने केले ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की श्रीराम, केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना श्रीराम, पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले श्रीराम, पंचभूतान वेगळे निर्गुण तेथे नाही कर्तेपण, निर्विकारास विकार कोण लावू शके श्रीराम, निर्गुणास कर्तव्य न घडे सगुण झाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणेकडे बरे पाहा श्रीराम, लटिकाचा करता कोण हे पुसनेची अप्रमाण, मनोनी हेची प्रमाण जे स्वभावेची झाले श्रीराम, एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करतेपण, या अर्थाचे विवरण बरे पाहा श्रीराम, सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीचा हे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले नवचे की कदा श्रीराम, येथे कर्ताची दिसेना प्रत्यय आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना मनोनिया श्रीराम, केले ते अवघेच लढिके तरी करता हे बोलणेची पिके, वक्ता म्हणे रे विवेके बरे पाहा श्रीराम, बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी श्रीराम, आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे एरवी अनुर्वाच श्रीराम, तव श्रोता करी प्रश्न तेही सुखदुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे श्रीराम, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा, श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ, आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे श्रीराम, दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26, झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम, हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम, स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच झाले
बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे. जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू वरला. श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली. राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत. हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ. सिद्धिते न पवे सर्वथा. साह्या अम्मासी हनुमंत. आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ. काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन. वरकडलंडी देईल कोण. तया सोडून आम्ही जन. कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास. श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश. आनिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ.
जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।